पोरींच्या बाबतीत तू तर माझी बरोबरी करू नको मित्रा, कारण तुझे जेवढे चॅट लिस्ट मध्ये ना तेवढे तर माझे फक्त ब्लॉक लिस्ट मध्ये. हा अरे सकाळ सकाळ तुझं तोंड बघितलं ना, अख्खा दिवस खराब जातो आणि मी तुझ्यावर जळतो. अरे तुझ्यावर जळायला तू काय माझी भावकी आहे का? आणि तुझ्यासाठी स्टेटस टाकावा तेवढी तुझी लायकी आहे का? कचरा बाई माझ्यावर लोकांचं काय घेऊन बसलाय शीट, बोलले तर बोलायचं, नाहीतर धडाधड कोलायचं. कसं चल फक्त शिट लावणं नाही पाहिजे प्रेम, मला दोस्तीत नाही जमत गेम मला. हा कसं आहे माहितीये का, आमचं नाव लागलंय आता घोड्यावने पाळायला, म्हणून हे गावातले 4-5 कुत्रे लागलेत जळायला. हा चल दारू का तुला दारू? तुम्हाला काय वाटलं एकटाय मी, एकटाच वास आहे मी. पाय पडला गोळा फाऊल. फेकल्याच्या नंतर बी जर समजा आता बाय चान्स गोळा फेकलाय तुम्ही, ओके चला बा, जर तुमचा पाय पुढे पडला गोळा फेकल्यावर तरी बी गोळा फाऊल, समजलं? चला बा, त्याच्यानंतर डबल एक इव्हेंट. जर तुम्ही फेकत असताना गोळा फेकला ना, असा पाय जर घुमला तुमचा तर काहीच प्रॉब्लेम नाही, ओके. पण पाय समोर पडायला नको. आता तुम्ही गोळा फेकलेला आहे, गोळा फेकल्याच्या नंतर तुम्ही जर इथून बाहेर निघाले, गोळा फाऊल, समजला? वापस यायचं. पहा ही जी लाईन आहे, ओके, या लाईनच्या पाठीमागूनच तुम्हाला बाहेर निघायचंय गोळा फेकल्याच्या नंतर. तिकडे गोळा पाहायला जायचं नाही, समजलं? काही अडचण चालतंय. कधीच पुन्हा ज्यावेळेस गोळा फेकतो आपण त्यावेळेस या पाठीमागच्या रिंगणाला कधीच टच नाही झाला पाहिजे. आपण गोळा फेकत असताना चला पाठीमाग आले तुम्ही, असा जर पाय लागला माग, गोळा फाऊल, ओके. तुम्हाला या रिंगणात कोणत्याच कडाला धक्का लावायचा नाही, बरोबर आहे. थोडं बी पांढरं व्हाईट आपल्या पायाला लागलं, गोळा फाऊल, समजला? ओके. पुढे पडल्याच्या नंतर 15 मार्काचा, नंतर पहिल्यांदा 3 मार्क कटणार, 12 मार्क, 10 मार्क, 8 मार्क, 6 मार्क, 4 मार्क, ओके ओके डन इट. चला बेस्ट लक. तुमचं माझं आम्हाला नका दाखवू, सोबत असतानाच बघितलंय तुम्ही काय काय करू शकता. चल तुझ्यावर जायला तू काय माझी भावकी आहे का? आणि स्टेटस तुझ्यासाठी ठेवायला तुझी एवढी लायकी आहे का? अरे ते कसं आहे ना, जलने वाले जलो लेकिन थोडा बाजू से चलो. हा नाही कुणी नाद, नाही करायची दादागिरी, करायचा नाही कुणी नाद, नाही करायची दाद. अरे मी एकटा रिप्लाय द्यायची ताकद ठेवतो. अरे भीती तर त्यांना वाटती जे 4 जण संगत घेऊन फिरतात. झाडभर ओळख तुझी आणि तू उचलायची गोष्टी करतो का? तुझ्या माहिती करता सांगतो, मला आवडलेली प्रत्येक गोष्ट मी सोडलेली, तू तर लय किरकोळ. हा चल. हे ग बाई तू माझा पलटवा, हे ग बाई तू माझा पलटवा. मी ऐकलं की लय घमंड आलाय तुला, मग सलाम तुझ्या घमंडला आणि रूपाला, ते पण इथून. जपली होती एक चिमणी काळजाच्या घरट्यात, पण काय करणार, चारा खाल्ला, पाणी पिली आणि ती छिनाल दुसऱ्यासाठी मला सोडून गेली. काय लोकांना किती काय बोला, त्यांना लाजच नाही वाटत. त्यांचं कसं झालंय माहितीये का, मला नाही आबरू आणि मी कुणाला घाबरू. अरे पळ. अरे तुमची सवय झालीये दुसऱ्याच्या जीव जगायची. तुमचं कसं झालंय, पळ म्हणलं की पळायचं आणि नाच म्हणलं की नाचायचं. हा विषयले आड्या.
आम्हाला धोका देऊन लय मोठं होऊ नका तुम्ही. शेट टप्प्यात गावला ना, लय बेकार कार्यक्रम करणार आहे आम्ही. मग बघायला आहे की तुम्ही. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागेल पुन्हा. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागेल पुन्हा. सावधान राहा बरं का थोडं. जे आता तुम्ही जीवलग म्हणून जवळ केलेत ना, त्याने आम्हाला धोका देऊन तुमच्याकडे आलेत. अरे शांत बसले म्हणून डवचू नका आम्हाला. आमच्यात पण सहन करायची लिमिट आहे. आता माच काय असतो ना, दाखवतो तुम्हाला. चल. ए गबुळ गबुळ पाहिजे हिला गबुळ गबुळ. माझे शीट अनुभव शिकवतो कोणाला कसं बोलायचं आणि कोणाला कसं बोलायचं. वाजवा. तुझी तीच लायकी, तुझा दुसरा फादर इथं मीच हाय की. आता सवय घे लावून जरा गप्प राहायची, नाहीतर सोय करण भाऊ तुझी वर जायची. नको ट्रिप मला जाण्याची मी. अरे कोणी सोडून गेले ना, काही घंटा फरक पडत नाही आम्हाला. या आयुष्य ना हसत खेळत जगायचंय आम्हाला, कोणासाठी रडायचं नाही. एक गोष्ट लक्षात असू दे, गाव गोळा करून कोणाची पण भूक भागते, पण एकनिष्ठ राहिलं रक्तामध्येच क्वालिटी लागते. फोटो में ऐसी बात है न बाकी चली आई, खुल जाए पूरी बात तो दुहाई है दुहाई. फोटो में ऐसी बात है. एक टकला नवरा कॉलर नसलेला टी शर्ट घालतो आणि बायकोला विचारतो, अगं मी कसा दिसतोय. आजकालच्या बायका लय वाढीव, आओ फाटलेल्या सॉक्स मधनं अंगठा बाहेर आल्यावानी दिसताय. लायकी दाखवून द्यायला लय वेळ लागणार नाही, त्याच्यामुळे सांगतो लायकीतच राहा. पण